ताई नमस्कार. सर्वांना नमस्कार. ईशाताई गोखले आपले आराधना समूहावर खूप खूप स्वागत आहे. ईशाताई ह्या एम.एससी बी.एड व संगीत विशारद आहेत. ईशाताई गेली 22 वर्षे देशभर वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या 5 वर्षापासून डोंबिवली येथील विद्या निकेतन शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ताईंनी प्रवीण शिक्षित, बालसेविका अशा विविध समित्यांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच आता त्या ठाणे जिल्हा बौद्धिक प्रमुख प्रमुख अशी जबाबदारी पार पाडत आहे. मी ईशाताईंना विनंती करते की त्यांनी वंदनीय मावशी लक्ष्मीबाई केळकर यांच्या संदर्भात संवाद साधावा. सर्वांना धन्यवाद ताई. आराधना ध्यान समूह ऋता देशमुख, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही वंदनीय मावशी केळकर यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज मला बोलवले आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून तुम्ही जे समाज प्रबोधनाचं काम करताय ते खरंच कौतुकास्पद आहे. आज वंदनीय मावशी म्हणजे ज्यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली अशा मावशींबद्दल मला बोलण्याचा जो अनुभव तुम्ही देणार आहात त्याबद्दल आधी मनपूर्वक धन्यवाद. मावशींचं चरित्र खूप मोठं आहे, मिळालेला वेळ कमी आहे आणि असं नेहमीच म्हणतात की मोठ्या व्यक्तींचं चरित्र केवळ वाचून लाभ होत नाही, हळूहळू अनुसरण केलं की आपल्याला त्याचा जरूर लाभ होतो. आम्ही सर्व राष्ट्रीय सेविका समितीच्या सेविका त्याचा लाभ घेण्यासाठी, मावशींचं चरित्र अनुभवण्यासाठी शाखेत जातो आणि स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हा सगळ्यांसमोर जेव्हा मी वंदनीय मावशींच्या बद्दल सांगते आहे, ओघानेच राष्ट्रसेविका समिती बद्दलही सांगणं होईलच. कारण वंदनीय मावशी आणि राष्ट्रसेविका समिती असे दोन वेगळे भाग होऊच शकत नाहीत. 1936 साली वंदनीय मावशींनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. पण त्याआधी काय परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती काय होती, मावशींचं लहानपण कसं होतं, हा आपण आधी मुद्दा लक्षात घेऊयात. 6 जुलै 1905 या दिवशी वंदनीय मावशी यांचा जन्म दाते कुटुंबात झाला. लहानपणापासूनच संस्कारी वातावरण, शिक्षणाला महत्व आणि नियमित दिनचर्येचं पालन या गोष्टींकडे त्यांच्या कुटुंबाचं बारकाईने लक्ष होतं. लहानपणापासूनच मुलगी असली तरी अभ्यासाला त्यांच्या कुटुंबाने महत्व दिलं. मिशनरी शाळेत दात्यांची ही मुलगी लहान असताना जात असे. त्या ठिकाणी डोळे बंद करून प्रेयर करत असत. शिक्षिकांनी ताकीद दिली होती की सगळ्यांनी डोळे बंद करायचे म्हणजे येशू प्राप्त होईल आणि जो कोणी डोळे उघडेल त्याच्या माथ्यावरती खूप मोठं पाप येईल. अत्यंत चाणाक्ष, हुशार आणि धर्मप्रेमी असलेल्या दाते कुटुंबातली ही मुलगी चतुर तर होतीच, पण निर्भीड पण. तिने हळूच डोळे उघडले प्रार्थना सुरू असताना आणि त्यांच्या टीचरकडे बघितलं. तर टीचर सगळ्या मुलींकडेच बघत होत्या आणि टीचर नेहमीप्रमाणे त्या मुलीला रागवल्या की तू डोळे कसे उघडे ठेवलेस, प्रार्थनेच्या वेळेला डोळे बंद करायला सांगितले होते ना. चतुर मुलगी दात्यांची म्हणाली, मी डोळे उघडे ठेवलेत हे तुम्हाला कसं कळलं, म्हणजे तुम्ही पण डोळे उघडे ठेवलेत याचा अर्थ तुम्हाला पण मला जे पाप लागणार आहे ते लागणारच आहे. अत्यंत स्पष्ट, हजरजबाबी, चतुर अशी दात्यांची ही मुलगी लहान वयातच लग्न होऊन केळकरांची सून झाली. तुम्हाला माहितीये की साधारण 1912 ते 15 या वर्षाचा काळ समजला तर खूप लहानपणी लग्न होत असत. वर्ध्याच्या वकील केळकर, पुरुषोत्तम केळकर यांच्याशी लक्ष्मीबाई म्हणजे दात्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि आता ती लक्ष्मीबाई केळकर या नावाने वावरू लागली. पुरुषोत्तम केळकर हे बिजवर होते. त्यांना स्वतःची 2 मुलं होती आणि लक्ष्मीबाईंच्या लग्नानंतर हळूहळू कुटुंब वाढत गेलं आणि लक्ष्मीबाईंना स्वतःची अशी 6 मुलं झाली. एकूण 8 मुलं, नणंद, दीर, जाऊ, त्यांची मुलं, असं एकत्र खूप मोठं खटलं. त्या शांतपणे घरातली सगळी कामं करत होत्या. पण लहानपणापासूनच समाजाभिमुखता ही त्यांच्यात होती. त्यामुळे दैनंदिन वर्तमानपत्र वाचणे, लोकमान्य टिळकांचे केसरी आणि मराठा मधले लेख वाचणे हे त्यांचं सातत्याने चालू होतं. समाजामध्ये काय काय परिवर्तन होत आहेत हेही त्या बघत होत्या.
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला स्त्रिया एकत्र येणं खूप कठीण होतं, ज्या वेळेला स्त्रियांवरती आणि पुरुषांवरती हे अत्याचार होत होते, त्यावेळेचा हा सगळा काळ होता. त्यांनी न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की बंगालमधील कुसुमबाला या एका महिलेवर तिच्या नवऱ्यासमोर काही लोकांनी अत्याचार केले. नवऱ्याच्या समोर जर पत्नी सुरक्षित नसेल तर याचा अर्थ काय? ह्या विचाराने त्यांच्या मनात खूप कापूर माजले, पण करू काही शकत नव्हत्या. कुटुंबातल्या जबाबदाऱ्या होत्या आणि कुटुंबाच्या बाहेर जाऊन काही वेगळं करू शकावं अशी त्यांच्याकडे वेळही नव्हती आणि तसं सामाजिक परिस्थिती पण नव्हती. पण मनात सतत हे विचार होते की जर एक स्त्री सुरक्षित नसेल, स्वतःच्या पतीच्या बरोबर ती सुरक्षित नसेल, तर तिच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घ्यावी? याच काळामध्ये वर्ध्यामध्ये महात्मा गांधींचा प्रवास होता. त्या समाजाभिमुख होत्या मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं. धर्मातली पुस्तकं, रामायण, महाभारत वाचणे हे त्यांचं नित्याचंच होतं. महात्मा गांधींच्या जाहीर सभेला त्या गेल्या. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता. त्यांनी महात्मा गांधींना सभेच्या नंतर एक प्रश्न केला की या कुसुंबाला प्रकरणाच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय? जर असे मुसलमानांचे अत्याचार होत असतील तर हिंदू महिलांनी काय करावं? महात्मा गांधींनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं की स्त्रियांचं संघटन, स्त्रियांचं संरक्षण ही स्त्रियांचीच जबाबदारी आहे. पुरुषांमध्ये जर श्रीराम निर्माण व्हायला हवा असेल तर स्त्रियांमध्ये सीतामाई निर्माणच झाली पाहिजे. हा विचार त्यांच्या मनात परत रुंजी घालायला लागला. एकीकडे शहाबानो प्रकरण, एकीकडे महात्मा गांधींचे हे विचार. आणि त्याच दरम्यान वर्तमानपत्रामध्ये अजून एक त्यांनी बातमी वाचली की जे मुसलमान झालेले हिंदू होते, जे भ्रष्ट झालेले हिंदू होते, त्यांना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी स्वामी श्रद्धानंद यांनी खूप मोठी चळवळ त्या काळात नागपूरच्या आजूबाजूच्या प्रदेशात मांडली होती. पण धर्मामध्ये पुनर्स्थापित केलेल्या हिंदूंना धर्मात घेतल्यामुळे काही मुसलमानांनी श्री स्वामी श्रद्धानंद यांना भर रस्त्यात चाकूने मारलं. ही वार्ता जेव्हा त्यांनी वर्तमानपत्रात वाचली तेव्हा त्यांच्या खरोखरच लक्षात आलं की स्त्री सुरक्षित नाही, तसा हिंदू पुरुषही सुरक्षित नाही. यासाठी खरोखरच काहीतरी प्रचंड मोठं दिव्य करावं लागतंय की काय असं त्यांना वाटत होतं. जसं मी तुम्हाला आधी म्हटले की त्यांचं रामायण आणि महाभारत याच्यावरचं वाचन सतत चालू असायचं. भारतीय तत्वज्ञान, भारतीय तत्वचिंतन याबद्दलही त्या सतत वाचन करत असायच्या. त्यानुसारच त्यांनी काही गोष्टी स्वतःबद्दल लिहिल्या की भारतीय तत्वज्ञान मनुष्याला शाश्वताची पूजा करायला शिकवते, अशाश्वताची नाही. राष्ट्र चिरंतन आणि शाश्वत आहे. व्यक्ती ही क्षणभंगूर आहे. आज ती आहे, उद्या नाही. त्यामुळे राष्ट्रापेक्षा व्यक्तीची प्रतिष्ठा कधीही अधिक ठरता कामा नये. राष्ट्राची प्रतिष्ठा व्यक्तींपेक्षा अनंत पटीने मोठी आहे आणि प्रजा कल्याण हे व्यक्ती आणि कुटुंबापेक्षा नेहमीच मोठं असायला पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज वंदनीय लक्ष्मीबाई केळकर या समितीपेक्षाही मोठ्या का आपण मानतो आहोत, ज्यावेळेला त्यांनीच हा आदर्श दिला होता की व्यक्ती ही राष्ट्रापेक्षा मोठी नाही, व्यक्ती ही संघटनेपेक्षा मोठी नाही, पण तरीही या एका व्यक्तीमुळे संघटना घडली. म्हणूनच लक्ष्मीबाईंना समितीच्या सर्व सेविका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर असं म्हणत असतात. ज्या वेळेला मावशीने 1936 साली समितीची स्थापना केली त्यावेळेला त्यांना हे लक्षात आलं की महिला आणि हिंदू महिला यांचं संघटन खूप आवश्यक आहे. जशा त्या समाजाभिमुख होत्या तशाच त्यांना या सगळ्या गोष्टींच्या भवितव्याबद्दल काळजी वाटत होती आणि त्यांनी वर्ध्याच्या आजूबाजूच्या सगळ्या महिलांना हळूहळू संघटित करण्याचं काम सुरू केलं आणि स्त्रीनेच स्वतःच्या शीलाची जबाबदारी घ्यावी असं त्यांना प्रकर्षाने वाटू लागलं. आणि त्यासाठी स्त्रियांची मानसिक तशीच शारीरिक दृष्ट्या सुद्धा परिपूर्णता असायला हवी हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. असे विचार जेव्हा त्यांच्या मनात येत होते त्यावेळेला त्यांना मार्ग सुचत नव्हता की स्त्रियांनी एकत्र यायचं म्हणजे काय करायचं, स्त्रिया एकत्र येतील म्हणजे काय करते.
आणि स्त्रियांची मानसिक आणि शारीरिक एकनिष्ठता, मजबूतपणा कसा टिकून राहील यासाठी आपण काय करू शकतो? एक संघटन व्हावं हे कळत होतं, पण कसं करावं याचा मार्ग सापडत नव्हता. अनेक विचार मनात येत होते, पण एकत्र करण्याचा मार्ग प्रशस्त होत नव्हता. धर्मग्रंथांच्या आधाराने मन स्थिर होत होतं, विचारांची दिशा नक्की झाली होती. पण आता वाट होती ती एक मार्ग दिसायची. आणि त्यातच त्यांच्या असं लक्षात आलं की गृहस्थाश्रम करत असताना देखील आपण काय काय करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. वंदनीय मावशी गृहस्थाश्रमी होत्या, पण सर्वांना संतुष्ट ठेवून त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली होती. कारण समाजापर्यंत पोहोचायचं असेल तर समाजातलाच भाग होणं आवश्यक होतं. एवढा मोठा कुटुंब कवीला सांभाळताना हे दूर व्हायला नको, म्हणून त्या समाजात आता हळूहळू मिसळायला लागल्या होत्या, एकत्र होऊ लागल्या होत्या. जनसामान्यात मिसळणं सुरू केलं. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळे त्यांना स्त्रियांची स्थिती बारकाईने लक्षात आली. काही काळात काँग्रेसच्या प्रभात फेऱ्या, पिकेटिंग व अन्य कार्यक्रमांमध्ये पण त्यांनी भाग घेतला. साधारण 1920 ते 25 या काळात ज्या वेळेला देश पारतंत्र्यात होता, त्यावेळेला काँग्रेस ही खूप मोठी संघटना होती आणि ज्याद्वारे समाजामध्ये संघटन खूप मोठ्या प्रमाणावर होत होतं. आणि अशा काँग्रेसच्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये, वेगवेगळ्या अधिवेशनांमध्ये लक्ष्मीबाई केळकर ही रीतीने भाग घेत होत्या. पण तशा कामात व्यस्त असताना मावशींना काँग्रेस आणि त्यांच्या गांधींसारख्या नेत्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याला दिलेलं महत्त्व पसंत पडलं नाही. आणि मुसलमानांची धर्मांधता आणि त्यांच्या उन्मत्त आचाराकडे, दांडगाईकडे त्यांनी केलेलं दुर्लक्ष यामुळे मावशींचा भ्रमनिरास होऊ लागला. त्याच सुमारास आलेल्या वैधव्यामुळे व घरातील अन्य अडचणींमुळे त्या सामाजिक कार्यातून दूर राहिल्या. पण कर्तृत्ववान पुरुषालाही लाजवेल अशा कुशलतेने त्यांनी संसार गाडा हाकला. त्यावेळी मोठ्या कणखरपणाने, धैर्याने, आत्मविश्वासाने त्यांना समाजात वावरावे लागले. सुधारक प्रवृत्तीचा, पुरोगामी आचार, विचारांचा पगडा त्यांच्या व्यवहाराला आला. विधवा म्हणून कधीही त्यांनी न विचकता सर्वत्र वावर ठेवला. ह्या त्यांच्या कामांच्या रामरगाड्यातून त्यांची मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागल्याचे त्यांना कळले. मुलांना लाठीकाठी चालवताना, देशभक्तीपर गीत गाताना बघून त्यांना एकदम नवीन वेगळा मार्ग सुचला. हे बघा, वयाच्या साधारण 16व्या वर्षी, 15व्या वर्षी या लक्ष्मीबाईंचं लग्न झालंय आणि वयाच्या 28व्या वर्षी त्यांना वैधव्यही आलंय. त्या दरम्यान त्यांना 6 मुलं आणि पत्नीची आधीची 2 मुलं, अशी 8 मुलं. या सगळ्यांचं जेवण खावण आज आपण विचार केला तर 4 जणांच्या कुटुंबाचं सकाळ संध्याकाळचं स्वयंपाक यामध्येच आपली दमछाक होते. आणि जेव्हा की आपल्याला सगळं फोन केला की भाजी घरी येते, फोन केला की दूध घरी येतं, ही सगळी सोय आहे. त्यावेळेला हे सगळं काहीच नव्हतं. तरी देखील मावशी समाजात मिसळत होत्या. एक विधवा म्हणून मी इकडे जाणार नाही, मी तिकडे जाणार नाही, हा पुरोगामी विचार त्यांनी, हा जुना विचार त्यांनी कधीही ठेवला नाही. आणि त्या सातत्याने नवीन नवीन गोष्टी शिकत राहिल्या, नवीन नवीन गोष्टी वाचत राहिल्या. आणि त्यांना मुलांमध्ये शाखेत गेल्यामुळे जो परिवर्तन, जे बदल झालेले आहेत हे लक्षात आले. आणि त्यांना लक्षात आलं की हे जर परिवर्तन मुलांमध्ये होत आहे, तर ह्या परिवर्तनाचाच आपण मुलींसाठी फायदा करून घेतला तर. आणि लाठीकाठी शिकून मुली सक्षम झाल्या, स्वसंरक्षित झाल्या, तर आत्मतेज येईल, आत्माभिमान येईल आणि त्याचमुळे धर्माभिमानही येईल. आणि सगळ्या प्रश्नांची अचानक उत्तरं त्यांच्या लक्षात आली की स्वयंसंरक्षण, हिंदू धर्म संरक्षण आणि महिलांचं संघटन या तिन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात जर ही जशी मुलं शाखेत जात आहेत तशीच मुली शाखेत जायला लागल्या तर. आणि म्हणून त्यांनी मुलांच्या मार्फत नागपूरचे जे प्रमुख त्यावेळेचे अप्पाजी जोशी होते त्यांच्याशी संपर्क साधला की माझी मुलं जशी काही लाठीकाठी शिकतायत, देशभक्तीपर गीतं गातायत, सूर्यनमस्कार करतायत, व्यायाम करतायत, हे सगळं माझ्या आजूबाजूच्या मुलींना पण यायला पाहिजे, हे सगळं मला पण यायला पाहिजे. यासाठी अप्पाजी जोशी तुम्ही काही आम्हाला मदत करू शकता का? मुली जमवण्याचं काम मी करते, तुम्ही आम्हाला शिकवू शकता का? तेव्हा अप्पाजी जोशी जे प्रचारक होते ते म्हणाले, या बाबतीत मी न सांगणंच योग्य. तुम्ही राष्ट्र स्वयंसेवक संघ यांची स्थापना ज्यांनी केली ते डॉक्टर परमपूजनीय हेडगेवार
यांच्याशीच का नाही भेट घेत? वर्धा नागपूर खूप काही लांब बंदर नव्हतं, त्यामुळे लक्ष्मी मावशी नागपूरला पोहोचल्या. परमपूज्य डॉक्टर हेडगेवार यांच्याशी त्यांनी वेळ मागून भेट घेतली आणि हेडगेवारांना त्यांच्या मनात असलेले सगळे प्रश्न, कुसुंबाला प्रकरण, स्वामी श्रद्धानंदांना रस्त्यात मारणं आणि गांधींनी यांना ते प्रश्नाला दिलेलं उत्तर, या सगळ्यांची चर्चा केली. त्यावेळेला डॉक्टर हेडगेवारही म्हणाले की लक्ष्मीबाई, तुमचे विचार उच्च आहेत, तुमची दिशाही बरोबर आहे, पण संघ शाखा ही फक्त मुलांच्यासाठी शिक्षण पद्धती आहे. मुलींची शिक्षण पद्धती पूर्णपणे वेगळी असते आणि ती जबाबदारी मी घेणार नाही. तुम्ही शाखेची स्थापना करा, मुलींचं संघटन करा, सुरुवातीचं शिक्षण मी देईन, त्यानंतर तुम्ही तुमचा वेगळा मार्ग अंगीकारा, तेच योग्य राहील. कारण जर तुम्ही पूर्णपणे पुरुषांच्या शाखेवर अवलंबून राहिलात तर तुम्ही स्वतः स्वावलंबी कधी व्हाल? आणि हा विचार खरोखरच वाखाणण्यासारखा होता आणि तो वंदनीय मावशींनाही पटला की आज आपण संघबंधूंची बंधू म्हणून मदत घेतोय, पण उद्या आपण पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहिलो तर स्वयंपूर्णतेकडे आपण कधी जाणार? आणि ह्या विचारानेच सुरुवातीचे काही धडे त्यांनी शिक्षणाचे वगैरे संघबंधूंकडनं घेतले आणि इनिशियल सेम राहावे म्हणजे RSS असं सेम राहावं असं एक नामविधान शोधलं आणि ते ठरलं राष्ट्र सेविका समिती. ऑक्टोबर महिन्यातल्या दशमीला म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी 1936 साली समितीची म्हणजे राष्ट्र सेविका समितीची स्थापना वर्धा येथे लक्ष्मी मावशी केळकर म्हणजेच वंदनीय मावशी केळकर यांनी केली. देशप्रेमाने भारलेली पिढी जन्माला घालण्याचे सामर्थ्य असणाऱ्या राष्ट्रीय सेविका समितीचं केंद्र जणू निर्माण झालं होतं. तेजस्वी हिंदू राष्ट्राचे पुनर्निर्माण, तेजस्वी हिंदू राष्ट्राचे पुनर्निर्माण, अखिल हिंदू स्त्रियांचे संघटन असा विचार मनात घेऊन आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार मनात ठेवून त्यांनी समितीची स्थापना केली. वर्धा सारख्या छोट्या जागी पेरलेलं हे रोप मोठं झालं आणि आज तर देशात जवळजवळ 20 देशांमध्ये आपल्या समितीच्या शाखा आहेत. भारतातच नाही तर भारताच्या बाहेर 20 देशांमध्ये समितीच्या शाखा आहेत. कुठे आहेत, कोणत्या आयामांनी कामं करतात, ते आपण विषयाच्या शेवटी बघूयात. 1936 साली जणू 10-12 जणींनी सुरू केलेली लाठीकाठीची शिकून आत्मसंरक्षणाची केलेली ही शाखा पुढे देश पारतंत्र्यात असताना स्वयंसंरक्षणाचे महत्व मावशीने जाणलं आणि पुरुष देखील ज्या ठिकाणी जमाव करायला घाबरत होते, स्वातंत्र्यपूर्वच्या काळामध्ये ज्या ठिकाणी पुरुष देखील जमाव करायला घाबरत होते, अशा ठिकाणी स्त्रिया देखील एकत्र येऊन न घाबरता मोकळ्या मैदानात भगवा ध्वजासमोर एकत्रित होऊ लागल्या होत्या. आजही आपल्याला एका ठिकाणी मोकळ्या जागेवरती महिला समजा आपण विचार केला तुमच्या माझ्या वयाच्या 30 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंतच्या समजा महिलांचा आपण विचार केला तर आजही तुम्ही अशा 10 महिला पटकन या ग आपण खेळू म्हटल्यावर कोणी तुमच्याबरोबर खेळायला येणार नाही. पण विचार करा की स्वतःच्या शरीराची जोपासना करण्यासाठी, चांगलं शरीर घडवण्यासाठी मैदानी खेळ किती आवश्यक आहे हे त्याही काळात मावशीने जाणलं आणि मोकळ्या मैदानात येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन व्यायाम करावा, खेळावं हा विचार खूपच वेगळा, अलौकिक होता आणि तो त्यांनी कृतीत आणून दाखवला. 1936 साली विचार करा, वर्धासारख्या छोट्याशा ठिकाणी नऊवारी साडी नेसलेली एक बाई मोकळ्या मैदानावर भगव्या ध्वजाच्या समोर सगळ्यांना एकत्रित करते आहे आणि ते काम त्यांनी केलं. त्यावेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता लवकर यावं, त्यावेळेला काही बस ट्रेनची सुविधा नव्हती, स्वतःची गाडी वगैरे नव्हती, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पटकन कसं पोहोचायचं, एका मैत्रिणीकडून दुसऱ्या मैत्रिणीकडे कसं जायचं पटकन, या अशा 31व्या वर्षी विधवा असताना 8 मुलं पदरी असताना लक्ष्मी मावशी सायकल शिकल्या. का तर एका शाखेतनं दुसरीकडे पटकन जाता यावं, एका सेविकेकडून दुसरीकडे पटकन जाता यावं यासाठी. म्हणजे केवढी दुर्दम्य इच्छाशक्ती असेल या बाईची, अचाट इच्छाशक्ती. आणि नवीन नवीन ठिकाणी आता ह्या शाखा दिसू लागल्या होत्या. यावरूनच मावशींची जिद्द आणि चिकाटी दिसते. हळूहळू संपूर्ण वर्ध्यात राष्ट्रीय सेविका समिती समजू लागली होती. स्त्रीने जागृत होण्याची गरज आहे, पण आदर्शहीन जागृती काय कामाची?
फक्त हा माझा म्हणजे राईट आहे, हे मला मिळालंच पाहिजे, हा माझा हक्क आहे, यासाठी स्त्रियांचं संघटन नक्कीच मावशींना भीता येत नव्हतं. आजही आपण बघतो कितीतरी सामाजिक संघटना, स्त्रीवादी संघटना अशा आहेत की ज्या स्त्रियांना पूर्ण सगळं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. स्त्रीने इकडे जाऊ नये, एखाद्या मंदिरात समजा स्त्रियांनी जाऊ नये असं म्हटलं असेल तर त्या ठिकाणीच काही स्त्रीवादी संघटना मोर्चा घेऊन जातात. या ठिकाणी स्त्रियांनी पोहोचू नये, फिरू नये अशा ठिकाणीच या महिला, स्त्रीवादी महिला जातात. त्यामागचं शास्त्र जाणून घेत नाही. पण मावशींना हे नक्कीच अभिप्रेत नव्हतं. स्त्रियांचा फक्त हक्क, फक्त राईट नाहीये, स्त्रियांची जबाबदारी आहे. आणि स्त्री हाच कुटुंबाचा आधार आहे. आणि कुटुंब घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम स्त्री करते. त्यामुळे स्त्रियांचं संघटन हे स्त्रियांच्या केवळ हक्काचं संघटन नसून त्यांच्या शक्तीचं जोपासना करण्यासाठीच हे संघटन आहे. हे मावशींसाठी खूप क्लिअर, खूप नक्की होतं. आणि हे त्यांनी पहिल्या दिवशीपासून सगळ्यांना सांगितलेलं होतं. आणि म्हणूनच मावशींनी या संघटित होऊ घाटणाऱ्या स्त्रियांना काही आदर्श घालून दिले. कारण जर आदर्श नीट नसले तर कशी विल्हेवाट होते सगळ्या संघटनेची, याच्या पूर्वीची काहीतरी उदाहरणं मावशींच्या समोर होती. आणि म्हणून मावशीने 3 महत्वाचे आदर्श स्त्रियांना दिले. पहिला आदर्श म्हणजे मातृत्व. स्त्री ही आधी माता आहे, कुटुंब प्रमुख आहे. मुलांचं संगोपन ही स्त्रीची नेहमीच प्रायोरिटी असायला पाहिजे, असं मावशीने नेहमीच सांगितलं आहे. त्यामुळे मातृत्वाचा आदर्श म्हणून राजमाता जिजाबाईंचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर मावशीने ठेवला. कर्तृत्वाचा आदर्श म्हणून अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श ठेवला. आपण थोडासा इतिहास वाचला तर आपल्याला कळेल की जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये किती लक्ष दिलं आहे. किंबहुना जिजाऊ होत्या म्हणूनही शिवराय घडले. त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर ज्यांनी फक्त आपला मावळ प्रांतच नाही तर संपूर्ण देशभरात पाण्याची व्यवस्था, घटाची स्थापना, रस्ते, पाणपोया, धार्मिक स्थळ, कितीतरी कार्य, शुभ कार्य आणि पुण्य कार्य होळकर यांच्या सुनेने म्हणजे अहिल्याबाईंनी केलेली आहेत आपल्याला माहितीये. फक्त एवढंच नाही तर त्यांनी तोफगोळा तयार केला. त्याच्यासाठी लागणारे बॉम्ब कसे तयार होतील, नंतर मावळ प्रांतामध्ये महिलांना आत्मसंरक्षण होण्यासाठी किंवा आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी हातमाग म्हणजे आपल्याला ज्याला आपण इंदोरची आपण साडी म्हणतो, त्याचं पण त्यांनी काम सुरू केलं. म्हणजे खूप ती विजनरी, किती दूरदृष्टिता होती या सगळ्या स्त्रियांमध्ये. अशा स्त्रियांचा आदर्श, मातृत्वाचा आदर्श जिजामाता, कर्तृत्वाचा आदर्श अहिल्याबाई आणि नेतृत्वाचा आदर्श म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई. हे 3 आदर्श वंदनीय मावशीने आपल्याला समितीच्या सेविकांना घालून दिले. कारण हे 3 गुण असणं प्रत्येक स्त्रीमध्ये असणं खूप महत्वाचं आहे. कारण स्त्री जर माता होऊ शकली नाही तर तिच्या स्त्री असण्याचं काय महत्व आहे. स्त्रीचं जर कर्तृत्ववान नसेल तर कुटुंब कसं चालेल. आणि स्त्री जर नेतृत्व करू शकत नसेल तर पुढे होऊ घालणारं नेतृत्व ती कसं जन्माला देईल. आणि ह्याचसाठी हे 3 महत्वाचे आदर्श वंदनीय मावशींनी समितीच्या सेविकांना अगदी कंठस्थ घुटी पाजल्यासारखे पाजलेले आहेत. ह्या 3 आदर्शांना सतत स्मरण करा. आणि ह्यापेक्षा पुढे जाऊन वंदनीय मावशींनी अष्टभुजा देवीचा पण आदर्श आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. अष्टभुजा नावातच आपल्याला कळतं की ज्या देवीचे हात 8 आहेत. 8 हातांनी अशी ही युक्त अष्टभुजा देवी. आता 8 हात आहेत म्हणजे प्रत्येक हातात काही ना काहीतरी आयुध असणारच. त्या शक्ती देवतेला 8 हात असून ती सिंहावर बसलेली आहे. तिचा एक हात आशीर्वाद देणारा असून 7 हातातील आयुधे वस्तू प्रेरणा प्रतीके आहेत. आसुरी शक्तीचा, दुष्ट प्रवृत्तीचा विनाश हीच खरी प्रेरणा आहे. देवीच्या चेहऱ्यावर खंबीरतायुक्त स्मित आहे. एका हातात घंटा असून समाजाला सतत सावधान करण्याचा इशारा देते, तर एका हातातील खड्गाद्वारे स्वयंसंरक्षणाचा संदेश देते. देवी सिंहावर बसलेली आहे याचा अर्थ हिंसक वृत्तीला काबूत ठेवण्याचे कार्य ही देवी करते. शक्ती ही प्रेरक, तारक, मारक असून हिंदू स्त्रीला पूर्णपणे स्वयंसंरक्षण क्षम बनवण्याची प्रेरणा देते. म्हणून वंदनीय मावशींनी अष्टभुजा देवीला समितीचे आराध्य दैवत मानलेले आहे. आणि अशी 3 आदर्श देऊन, एक आराध्य देवता देऊन मावशींनी
समितीचं संघटन करायला सुरुवात केलेली आहे. गृहिणी हा घराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे राष्ट्रसेविका समितीत जेव्हा स्वयंसंरक्षण लाठीकाठी शिकवतात, तेव्हा ते कोणालाही कमी दर्शवण्यासाठी नाही. म्हणजे माझ्या हातात लाठी आहे तर मी कोणी मला अरे म्हटल्यावर मी आधी कारे न म्हणता लाठी मारेन आणि माझी ताकद दाखवेन, यासाठी समितीमध्ये लाठीकाठी शिकवलेली नाही. समितीमध्ये फक्त स्वतःची शक्ती जोपासण्यासाठी, की वेळ आली तर मी लाठीचा वापर करू शकते हे मला स्मरण व्हावं, म्हणून मी लाठीकाठी शिकायची आहे. माझ्यापासून समाज बांधवांनी दूर जावं, मला घाबरावं, माझ्यापासून लोकांनी दूर व्हावं आणि म्हणजे मी सुरक्षित राहील, यासाठी लाठीकाठी शिकायची नाही. जेव्हा अशी शक्ती संपन्न स्त्री केवळ बालिका, तरुणी आणि गृहिणींच संघटन इथे मावशींना अपेक्षित आहे. कुटुंबाला प्राधान्य देऊन समाजोपयोगी बनणे, केवळ कुटुंबात रमून आपले हक्क, समाज म्हणून आपली जबाबदारी आणि देशाचे नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यातून आपण मुक्त व्हायला नको, असं त्यांचं स्पष्ट मत होत आहे. म्हणजे मी काय एक स्त्री आहे, मी काय करणार आहे जास्तीत जास्त, मी तर काय घराच्या बाहेर पडत नाही, माझ्या म्हणण्याने किंवा न म्हटल्याने काय होणार आहे, हा विचार आपण करायला नको. आपण समाजाचा अर्धा हिस्सा आहोत आणि उरलेल्या अर्ध्या हिस्स्याची आपण जननी आहोत. त्यामुळे बघितलं तर संपूर्ण समाज आपल्यामुळेच पुढे जाणार आहे, हा जबाबदारीचा विचार स्त्रियांनी जरूर ठेवावा, असा मावशींचा विचार होता. त्याआधी केवळ महिलांचं संघटन कधी झालेलं नव्हतं. ज्यावेळेला मावशीने 1936 साली समितीची स्थापना केली, त्याच्या आधी अनेक संघटना होती, अनेक वेगवेगळ्या संस्था होत्या, ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी गती मिळत होती, चालना मिळत होती. पण फक्त हिंदू स्त्रियांचं संघटन असं कुठेच नव्हतं. हिंदू महासभेने देखील महिला विंग सुरू केली होती. काँग्रेसची पण महिला भाग होता. तसंच आझाद हिंद फौजेची पण महिला विंग होती. पण फक्त स्त्रियांचं संरक्षण आणि स्त्रीत्व जपणारे, हिंदू स्त्रियांचं स्त्रीत्व जपणार, वैचारिक, शारीरिक, मानसिक दृष्ट्या स्त्रीला सुदृढ करणारं कोणतंही संघटन यापूर्वी अस्तित्वात नव्हतं, जे वंदनीय मावशींनी सुरू केलं. आणि समिती काही एनजीओ नाही, गव्हर्नमेंट ग्रँटेड, गव्हर्नमेंट फंडेड, रजिस्टर्ड किंवा ट्रस्ट असं काही नाही, केवळ संघटन. समितीत येण्यासाठी काही फॉर्म भरायला लागत नाही, आजही नाही भरावा लागत. आणि एकदा समितीत आलं की चला हं आता निवृत्ती, आता ह्यानंतर मी समितीत येणार नाही, असंही काही नसतं. समितीत एकदा तुम्ही आलात, एकदा तुम्ही भगव्या ध्वजाला आपला गुरु मानलात, एकदा हे हिंदू राष्ट्र हे माझं राष्ट्र आहे आणि मी हिंदू आहे, हा ज्या वेळेला आपल्याला अभिमान निर्माण होतो, त्यावेळेला आपण समितीच्या सेविका होतो. त्याचमुळे समितीमध्ये येणाऱ्या सगळ्या सेविका पुष्कळच्या सेविका म्हणतात, आम्ही लहानपणी शाखेत जात होतो. हं, आम्ही लहानपणापासून शाखेत जातो. कारण एकदा तुम्ही शाखेत आलात की तुम्ही शाखेच्याच झालात, कारण तुम्ही शाखेत आलात म्हणजेच तुम्ही हिंदू, महिला, स्त्री असण्याचा आपल्याला अभिमान आहे. असं अत्यंत शिस्तबद्ध, वक्तशीरपणे, नियमांनी आणि नियमित, मोकळ्या जागी आणि भगव्या ध्वजाला गुरु मानून एकत्र आलेल्या, प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने एकमेकींशी बांधील असलेल्या देश समर्पिता हिंदू स्त्रियांचं संघटन होतं आणि आहे. अशा ह्या संघटनेची मी एक छोटासा कण असल्याचा मला खूप अभिमान आणि समाधान आहे. अशी समिती स्थापित करणाऱ्या वंदनीय लक्ष्मीबाई केळकर या समस्त राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांच्या मावशी होत्या. खूप प्रेमाने सगळ्यांची विचारपूस करत वर्ध्याची शाखा हळूहळू नागपूर, नागपूरच्या बाहेर, महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व दूर पोहोचत होते. आणि सगळीकडे मावशी स्वतः फिरून फिरून प्रसार प्रचार तर करतच होत्या, पण प्रत्येक सेविकेशी विचारपूस त्या करत असायच्या. आता या संघटनेमध्ये आदर्श तर दिले, उद्देश पण दिलं, ध्येय पण दिलं, पण गुरुच काय? वंदनीय मावशी म्हणाल्या, मी काही गुरु नाही, गुरु आपला एकच, भगवा ध्वज, जो सनातन आहे, जो अनादी आहे, जो अनंत आहे, जो त्यागाचं, निष्ठेचं प्रतीक आहे, असा भगवा ध्वज आपला गुरु. कारण गुरु जर व्यक्ती असेल, व्यक्तीच्यामुळे होणारे दोष त्याच्यात असणारच आणि त्या व्यक्तीच्या जीवनाचा काही काळ असणार, त्यामुळे त्या व्यक्तीचा कधी ना कधी अंत होईल. पण अंत असणारा गुरु काय कामाचा? आणि म्हणून अनंत गुरु,
म्हणून भगवा ध्वजालाच गुरु मानलं आहे. आणि भगवा ध्वज रोखून किंवा रोवूनच समिती स्थापित होते आणि समितीचा शेवटही होतो. म्हणजे सुरुवातीलाही भगवा ध्वजाला वंदन होतं आणि नंतरही भगव्या ध्वजाची प्रार्थना म्हणून समितीची सांगता होते. जेव्हा संपूर्ण भारतभर हळूहळू समितीची स्थापना वाढत गेल्या शाखा, त्यावेळेला केवळ ध्येय, केवळ उद्देश, केवळ एक गुरु असून चालणार नाही, प्रार्थना पण हवी. प्रार्थनेचं बळ तुम्हा सगळ्यांना वेगळं काय सांगायचं. निश्चित एका ठिकाणी जमून केलेली प्रार्थनेचं खूप प्रचंड बळ असतं, हे मावशीने ओळखलं होतं. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये शाखेची प्रार्थना मराठीत नव्हती, कारण नागपूर, वर्धा, पुणे आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्येच शाखा सुरू झालेल्या होत्या. आणि सगळ्यांनी मराठी भाषा येत असल्यामुळे मराठी भाषेत प्रार्थना होत असायची. पण जसजशी शाखा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ लागली, तसतशी मराठी प्रार्थना खूप काही जणींना म्हणता येईना, त्याचा अर्थ समजेना. अशा वेळेला वेदवाणी संस्कृत याचा आधार घेऊन मावशींनी खूप अभ्यासपूर्ण संस्कृत पंडित असणाऱ्या वेगवेगळ्या जणांची चर्चा करून समितीची 5 कडव्यांची संस्कृत प्रार्थना लिहून घेतली. ज्याचा गाभा हा आहे की आम्ही सगळ्या समितीच्या सेविका हे भगवा ध्वज तुला वंदन करतो, कारण तू भारत मातेसारखाच आम्हाला आहेस आणि ह्या भारत मातेच्या आम्ही कन्या आहोत. आमचं संपूर्ण शरीर, आमचं मन, आमचं धन, आमचे विचार हे फक्त आणि भारत मातेसाठीच कार्यभूत व्हावेत अशी आम्हाला शक्ती दे. आणि आमच्या संपर्कात असणारे जितकेही पुरुष असतील, भाऊ, वडील, मुलगा, पती, या चारही प्रकारच्या पुरुषांना माझ्यामुळे देशभक्तीची प्रेरणा मिळावी अशी शक्ती मला दे. असा गाभा असलेली ही समितीची प्रार्थना 5 कडव्यांची वंदने मावशीने लिहून घेतली. आणि आजही आपण देशभरात तीच प्रार्थना समितीची प्रार्थना म्हणून म्हणतो. देशाच्या बाहेर थोडेसे काही व्याकरण दृष्ट्या बदल केले, कारण देशाच्या बाहेर ज्या शाखा लागतात आता समितीच्या, त्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या वेगळ्या लागत नाही, एकत्र लागतात. स्त्री पुरुष एकत्र शाखा लागते, कुटुंब शाखा लागतात तिथे. त्या ठिकाणी त्यामुळे फक्त ज्या ज्या ठिकाणी स्त्री किंवा मुलगी किंवा महिला किंवा माता अशा अर्थाचे शब्द होते समितीच्या प्रार्थनेमध्ये, त्या ठिकाणी ते वयम म्हणजे आम्ही अशा अर्थाने केले आणि समितीची प्रार्थना. त्यामुळे देशाच्या बाहेरच्या शाखांमध्ये थोडीशी वेगळी विचार तोच आहे. अशा प्रकारे अं, ध्येय हिंदू तेजस्वी हिंदू राष्ट्राचे पुनर्निर्माण हे ध्येय ठेवणं, प्रार्थनेच्या बद्दल मी सांगितलंच. आणि भगवा ध्वज हा गुरु मानून समितीची पूर्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा सुरू झाल्या. जसं मी मगाशी म्हंटल की ज्या वेळेला शाखेची सुरुवात करण्याच्या आधी मावशींच्या मनात काहूर माजलं होतं की हे काम कसं करावं, त्यावेळेला त्यांनी रामायण आणि महाभारताची खूप पारायण केली, म्हणजे खूप वेळेला त्या वाचत होत्या. आणि नंतरही त्यांच्या लक्षात आलं की रामायणाचे काही काही प्रसंग जे आजही चपखल बसतात, जसं सीतेचं हरण आहे. महाभारताचे काही काही प्रसंग ज्या ठिकाणी द्रौपदीचे वस्त्रहरण आहे, असे प्रसंग आजही चपखल बसतात. फक्त दरवेळेचा रावण बदलतोय, पण सीता आजही तीच आहे. आणि त्यामुळे वंदने मावशींनी ठिकठिकाणी रामायणाची प्रवचनं द्यायला सुरुवात केली की समाजामधली सीता जागृत व्हायला पाहिजे. सीता हे एक तत्व आहे, ते जागृत व्हायला पाहिजे. या विचाराने त्यांनी रामायणाची प्रवचनं चालूच ठेवली होती. ज्यावेळेला शाखा वाढीच्यासाठी त्या प्रवास करायच्या, त्या ठिकाणी जरूर त्या रामायणाचं प्रवचन करत असायच्या. त्यामुळे ज्या सगळ्या तरुणी शाखेत येऊ शकायच्या, त्या शाखेत व्यायाम करून किंवा ज्या फिजिकली फिट होत्या त्या शाखेत येऊन व्यायाम करू शकत होत्या. पण ज्या सगळ्या आजी होत्या किंवा एकदमच बालिका होत्या, त्या सगळ्या जणी शाखेत येऊ शकणार नाही. तर अशा वेळेला त्यांच्या विचारांची शक्ती वाढवावी यासाठी मावशींनी रामायणाची प्रवचनं सुरू केली, की ज्या महिला शाखेत नाही येऊ शकणार पण त्या आपल्या विचारांशी जोडल्या जाव्यात, म्हणून रामायणाची प्रवचनं करून हळूहळू समाजाची मानसिकता आपण कशी बदलू शकतो यासाठी त्या नक्की विचार करत होत्या. आणि त्यांनी नवीन तरुणी गृहिणी यांना समितीच्या कार्याशी हळूहळू जोडलं आणि देशभर वेगवेगळ्या शाखा सुरू केल्या. चारित्र्य संपन्न पिढी घडवण्याचं काम सतत सुरू होतं. त्यातच देश स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1947 पाकिस्तान वेगळा झाला. त्यावेळची पण एक खूप मोठी आणि वेगळीच कथा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समितीची स्थापना 1936 साली झाली आणि देश स्वतंत्र झाला
तो 1944. त्या दरम्यानच्या काळामध्ये मावशींचा प्रवास सर्वदूर होत होता, देशात आणि देशाच्या बाहेरही. त्यावेळेला सिंध प्रांतामध्ये, म्हणजे आत्ताचा जो पाकिस्तानचा भाग आहे, कराची म्हणतो ज्याला आपण, त्या ठिकाणी मावशींना एक पत्र आलं. आणि अतिशय वेगळी कथा कथा आहे. मी त्याचा एक थोडासा अंश तुम्हाला वाचून दाखवते. मावशींना कराची मधल्या एका जेठानी देवीचा पत्र आलं. ते तुम्ही पत्राचा मजकूर वाचून ऐकलात तर तुमच्या लक्षात येईल की किती भयंकर स्थिती होती त्यावेळेला. सिंधच्या कराची मधील एका हिंदू महिलेने, कुमारी जेठी देवानी यांनी मावशींना पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलंय, वंदनीय मौसी जी, आपके मार्गदर्शन के कारण हिंदू भूमि के इस अति दूर के प्रदेश की बहनों ने हिंदुत्व यानी राष्ट्रीयत्व, इस विशुद्ध भूमिका को समझकर हिंदू महिलाओं का संगठन करने का ध्येय सामने रखा है। और पहली बार हिंदू नारियां आपस में धर्म और संस्कृति के अटूट बंधन को जानने मानने लगी है और उसका अनुभव आनंद लेने लगी है। परंतु अब दुनिया जानती है कि भारतीय स्वतंत्रता के महान सुखद क्षण के समय ही हम सिंध वासियों पर कितनी बड़ी आपत्ति आई है। अब हमें सिंध छोड़ना ही पड़ेगा। वंदनीय मौसी जी, सिंध की समिति की सेविकाएं चाहती है कि भारतवर्ष का विभाजन होने के पहले आप एक बार हमारे बीच में आइए, ताकि पवित्र सिंधु को साक्षी रखते हुए आपकी महान उपस्थिति में हम इस महान देश के प्रति अपनी जिम्मेदारियां निभाने के लिए प्रतिज्ञाबद्ध हो सके। आपका यहाँ आना इसलिए जरूरी है कि आपकी उपस्थिति में दुख का बोझ थोड़ा हल्का महसूस होगा और भविष्य के कर्तव्य की ओर निर्भयता से बढ़ने की प्रेरणा मिलेगी। हे हृदयस्पर्शी पत्र वाचल्यावरती लगेचच मावशी सिंधला जायला निघाल्या. बघा हं, 15 ऑगस्ट 1947, देशाची विभागणी, फाळणीचा दिवस. आपल्याला इतिहास वाचून माहितीये की ट्रेन्स कशा मृताची शरीरं घेऊन घेऊन येत होत्या. किती हिंदूंची कत्तल आत्ताच्या पाकिस्तानामध्ये झालेली आहे. अशा भयंकर परिस्थितीमध्ये हे पत्र मावशींना मिळतंय, ज्या ठिकाणी सिंध प्रांतामध्ये समितीच्या सेविका, समिती या नावाने एकत्रित झालेल्या आहेत, म्हणजे संपूर्ण हिंदू स्त्रियांचं संघटन. आणि अशा वेळेला तिथल्या सेविका मावशींना विनंती करतायत की एकदा तुम्ही आम्हाला भेटायला या. आणि बघा इथे 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी, साधारण 13 ऑगस्टच्या मिड नाईट, म्हणजे 13 आणि 14च्या मध्यरात्री मावशी इथून प्रवास करायला निघालेल्या आहेत कराचीला जायला. हे हृदयस्पर्शी पत्र वाचल्यावर त्या लगेच सिंधला जायला निघाल्या. त्यांची कर्तव्य तत्परता इतकी उत्कट होती की तशा धामधुमीत धोक्यात जीव घालून त्या कराचीला निघाल्या. ही गोष्ट 12 ऑगस्ट 1947ची. त्या दिवशी त्या विमानाने कराचीला गेल्या. 14 ऑगस्ट 1947 स्वतंत्र दिवस ठरल्याने भारतातील अनेक कट्टर मुसलमानांनी पाकिस्तान जाण्यासाठी झुंबड उडवली होती. सर्व मुसलमानांमध्ये वंदनीय मावशी आणि 35शीतील वेणुताई कळमकर या दोघीच हिंदू स्त्रिया होत्या. म्हणजे पूर्ण फ्लाईट मध्ये दोनच महिला होत्या ज्या हिंदू होत्या. आधी दोनच महिला आणि त्याही हिंदू. मुसलमानांचा जल्लोष सुरू होता. त्यांच्या विमानात अहमदाबाद पर्यंत जयप्रकाश नारायण होते. ते उतरल्यावर एका मुसलमानालाच ती सीट मिळाली. अन्य हिंदू प्रवासी नव्हतेच. नंतर हस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अशा घोषणा पूर्ण विमानात निनादत होत्या. त्या दोघी अत्यंत निर्भयपणे विमानात बसून होत्या. तुम्ही कल्पना करा की पूर्ण फ्लाईट, सर्व मुसलमान, फाळणी झालेली आहे आणि हे सगळे भारतातले मुसलमान पाकिस्तानात म्हणजे कराचीला जात आहेत तिथे स्थायिक होण्यासाठी. त्यांच्यात अतीव आनंद झालेला आहे की पाकिस्तान वेगळा झालाय, मुसलमानांचं वेगळं राष्ट्र निर्माण झालंय. ह्या आसुरी आनंद. आणि याच्यात या दोन तरुणी, एक 35 वर्षाच्या आणि एक साधारण 39 वर्षाच्या. मुसलमानांचा जल्लोष सुरू होता, पण त्या दोघी अत्यंत निर्भयपणे विमानात बसून राहिल्या. त्या शांत होत्या. भीतीचा लवलेशही नव्हता. कराचीला दोघी उतरल्या. लगेच त्यांनी गडबडीने सेविकांचे एकत्रीकरण केले. अशा आणीबाणीच्या स्थितीत तेथे कराचीत त्यांच्या बैठकीला 1200 पेक्षा जास्त स्वयंसेविका उपस्थित होत्या आणि त्यांनी सर्वांना धीर दिला. आजही आपल्याला कुठेही हिंदू मुसलमान थोडासाही आवाज झाला तर पटकन आधी आपण आपल्या घराकडे येतो.
आजही आपल्या स्वतंत्र देशातही ही परिस्थिती आहे. पण त्या वेळेला ज्या वेळेला फाळणी होती, अशा वेळेला एक नऊवारी नेसलेली महाराष्ट्रीयन, जिला राजकीय दृष्ट्या काही पॉवर्स नाहीत, जी डिप्लोमॅट नाही, जिच्याकडे आर्थिक सुबत्तता नाही, अशी अत्यंत सामान्य घरातली सामान्य महिला, जी कुटुंबातली आहे, जिला स्वतःची 8 मुलं आहेत, जिच्याकडे नोकरी पण नाहीये, पण समाजातल्या बांधवांचं आणि बहिणींचं प्रचंड प्रेम ही तिची शक्ती आहे, अशी एक महिला कराचीला जाते. अत्यंत शांत वातावरणात धीर गंभीर आवाजात वंदनीय मावशी म्हणाल्या, माझ्या भगिनींनो, धीर सोडू नका, धैर्याने संकटाला सामोरे जा, आपल्या शीलाला जपा, भ्याड बनू नका, संघटनेवर विश्वास ठेवा. अनेक पालक पुरुषांनीही नंतर त्यांना येऊन भेटले आणि विचारणा केली. तरुण सेविकांना घर दार सोडून जाण्याची पाळी आली तर त्यांना भारतात पाठवा. म्हणजे पाकिस्तानमध्ये जर आपल्या महिलांचा शील सुरक्षित राहत नसेल तर त्यांना भारतात पाठवा, असं मावशींनी त्याही वेळेला सांगितलं. समितीच्या सेविकांच्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम उघडे आहेत. हे फक्त बोलणंच नव्हतं. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुढे कराचीहून आलेल्या 100हून अधिक सेविकांना मुंबईतील सेविकांच्या घरी राहून जवळजवळ 2 वर्ष त्यांची सोय केलेली आहे. परक्या तरुण मुलींना आश्रय देणे, संकट काळात ठेवून जबाबदारी घेणे, हे सहज सोपं काम नाही, पण त्यावेळेला सगळ्यांनी ते केलं. परंतु वंदने मावशींच्या प्रेरणेने समितीच्या भगिनीने खंबीरपणे ही जबाबदारी पार पाडली. याच काळात नौखालीत सुद्धा गांधीजी फिरले. कारण फाळणी झाली होती, सगळीकडे दंगे वाजले होते, दंगे होत होते. गांधीजींनी देखील प्रवास केला. काय त्यांचं कौतुक, किती गवगवा. खरं तर त्यांना पोलिसांचं संरक्षण असायचं. गांधींच्या बरोबर त्यांचे स्वतःचे पण लोक असायचे. पण वंदनीय मावशी तर बाई माणूस, त्यांना संरक्षणार्थही कोणी नव्हतं. 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट ह्या काळात वंदनीय मावशी कराचीत होत्या. धोका पत्करून तिथल्या हिंदू महिलांना त्यांनी एकत्र केलं, संघटन केलं आणि त्यांना मजबूती दिली. केवढे हिमतीचं काम केलं, केवढा हा खंबीरपणा, केवढी राष्ट्रभक्ती आणि केवढी कर्तव्यनिष्ठा. नंतर वंदनीय मावशींनी अत्यंत करुण शब्दात मुंबईला येऊन ज्यावेळेला तिथल्या सगळ्या घटनांचं वर्णन केलं, हृदय पिळवून टाकणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यांच्या वेळच्या त्यांच्या कथा ऐकणाऱ्या समितीच्या ज्या सेविका, वयोवृद्ध सेविका, त्यांनी जे जे काही लिहून ठेवलं, त्यानंतर आमच्यासारख्या काही काही जणींना वाचायला जेव्हा मिळतं, तेव्हा अक्षरशः हृदय पिळवटून येतं, की हे सगळं पाहून मावशी आल्या होत्या. काय स्वयंपूर्ण असतील, किती स्वतःवरती विश्वास असेल आणि किती खंबीर विचारांच्या मावशी असतील, हे त्यावरनं आपल्याला दिसतं. वंदनीय मावशींना त्या तशा काळातही भारतातील नेतृत्व राष्ट्रीय स्वार्थापेक्षा अन्य महान मूल्यांना अधिक महत्व देत राहिले याची चीड येत होती. सत्य, अहिंसा, शांतीचे दूत महात्मा गांधी तशा परिस्थितीत फक्त हिंदूंना शांत राहा म्हणत होते आणि मुसलमानांची सुरक्षा भारतामध्ये जपत होते. पण पाकिस्तानात जे भारतीयांचे छळ आणि हिंदूंचा छळ होत होता, त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. म्हणजे ज्या गांधींना वंदनीय मावशी समितीच्या स्थापनेच्या आधी गुरु मानून त्यांच्याकडनं त्यांनी विचारणा करून त्यांचे विचार जाणून त्यानुसार सीता घडवण्याचा संकल्प घेतला, त्याच गांधींच्या बद्दल आता वंदनीय मावशींना हळूहळू सत्य समजू लागलं, की हे महात्मा गांधी हे फक्त हिंदू भारतीयांनाच शांत राहा असा आग्रह करतायत, पण मुसलमान जे भारतीयांना त्रास देत आहेत किंवा हिंदूंना त्रास देतात त्यांना मात्र हे महात्मा गांधी काही सांगत नाही. ह्यामुळे वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी महात्मा गांधींच्या विषयी बोलण्याचा वंदनीय मावशींना वेळ आली, प्रसंग आला, त्यावेळेला त्यांनी हे निक्षून सांगितलं, की आधी राष्ट्र महत्वाचं आहे, धर्म नाही. आणि जे काम महात्मा गांधी करायला विसरले, ते त्यानंतरच्या कोणत्याही नेत्याने करू नये आणि आपण अशा करणाऱ्या नेत्याला नेता मानू नये, हे मात्र सांगायला वंदनीय मावशी कधीही विसरल्या नाहीत. राष्ट्राचेच कर्तृत्व मारले गेले आहे असं त्यांना नेहमी वाटत होतं. कर्तव्य कठोर मावशींना या गोष्टींचा खूप त्रास झाला. त्यांनी वेळोवेळी यावर भाष्य केले आणि योग्य काय आणि अयोग्य काय हे समितीच्या सेविकांना त्यांनी सांगून दिले आणि त्यांनी सांगितले, की सीतेचे उदाहरण ठेवण्यासाठी आधी तुमच्यातली सीता जागृत करा, यासाठी अखंड स्वाध्याय करा, अखंड विचार करा, चिंतन करा आणि देशाचं चिंतन करा, हे त्या करू शकल्या. हे अशा अनेक गुणांची खाण असलेल्या वंदनीय मावशी समितीची स्थापना करू शकल्या.
सेविकांमध्ये त्यांच्याबद्दल फक्त प्रेम आणि आपुलकीच नव्हती, तर सन्मान आणि आदरही होता. म्हणून प्रेमळ मावशी कधी वंदनीय मावशी झाल्या हे कळलंच नाही. वंदनीय मावशी बुद्धिमान, भेदभाव आणि अंधश्रद्धा या सगळ्या दोषांपासून मुक्त होत्या. त्या राष्ट्रधर्माच्या प्रणेत्या होत्या. हे त्यांनी फक्त बोलल्याच नाही, त्यांनी ते कृतीनेही आपल्याला सगळ्यांना करून दाखवलेलं आहे. तरुण सेविकांना त्यांच्यासमोर जेव्हा ओळीत उभ्या ज्या ज्या वेळेला शाखेत जायच्या, तरुण सेविका जेव्हा त्यांच्यासमोर ओळीत ततीमध्ये उभ्या राहायच्या, तेव्हा मावशी त्यांना म्हणत, मुलींनो, स्त्रियांनी शीलवान असणे हे त्यांचं भूषण आहे. खूप छान छान दागदागिने घालणं, खूप आर्टिस्टिक ज्वेलरी घालणं आणि म्हणजे सुंदर असं नाही, तर स्त्रियांचं शील हेच त्यांची सुंदरता आहे, हेच त्यांचं भूषण आहे. तुम्ही सुसंघटित होऊन बलवान झाले पाहिजे. तुमच्यात स्वसंरक्षणाचे सामर्थ्य असलंच पाहिजे. तुम्ही निर्भय, चारित्र्यवान बनून तुमच्यासारख्या सद्गुण संपन्न स्त्रियांचे संघटन उभे करून सामाजिक जीवनात स्वास्थ्य आणणे हेच आपल्या समितीचे ध्येय आहे. संघटनेतून संस्कृतीचे रक्षण आणि मातृशक्तीचे जागरण करण्यासाठी सेविकांनी सदैव प्रयत्न करावेत. म्हणजे त्यांनी वेळोवेळी कुटुंबाला महत्त्व द्या, तुम्ही माता असण्याचा अधिकार बजवा, हे नेहमी सांगितलंय. कारण छान आईच छान पुत्र किंवा छान कन्या घडवू शकते. छान म्हणजे सर्वार्थाने. फक्त अभ्यासात मार्क मिळालेत म्हणजे छान नाही. प्रत्येक आपल्या कृतीतून, माझ्या या कृतीतून देशाला कसा फायदा होईल, देशाला नुकसान तर नाही होणार ना. कमीत कमी एवढा तरी विचार करावा आपण. फायदा तर खूप पुढची गोष्ट झाली, माझ्या या कृतीने देशाला नुकसान तर नाही होणार, एवढा सुद्धा विचार केला आज, तरी आपण खूप चारित्र्यवान आणि छान प्रजा निर्माण करू शकतो. मावशींचं हे नेहमीच म्हणणं होतं. संघटनेचा मूलमंत्र व्यक्तीपेक्षा समिष्टी श्रेष्ठ, म्हणजे माझ्यापेक्षा समाज, समाजापेक्षा राष्ट्र महत्वाचं आहे. संघटन म्हटले की व्यक्तीला महत्व कमीच, त्यात व्यक्तिगत मी माझे राहत नाही. संघटना याचा अर्थच मी नव्हे तर आम्ही आहे, तू नव्हे तर आपण, आपण सर्व निस्वार्थ भावनेच्या कार्यकर्त्यांच्या आधारावरच संघटना उभी राहते आणि समिती पण तशीच उभी राहील, असं मावशींचं म्हणणं होतं. संघटनेचं महत्व जाणून वंदनीय मावशींनी राष्ट्रीय सेविका समितीची स्थापना केली हे कळल्यावर, तसेच अन्य जे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू होते, म्हणजे जसं वर्ध्यामध्ये वंदनीय मावशींनी शाखा सुरू केली, त्याच वेळेला साधारण त्याच काळामध्ये पुण्यामध्ये वंदनीय ताई आपटे यांनी देखील काम सुरू केलं होतं. त्याचप्रमाणे अजून महाराष्ट्रातल्या काही वेगवेगळ्या भागांमध्ये पण साधारण या विचारांची मिळती जुळती स्त्रियांची संघटना सुरू झाली होती. पण हे मावशींना माहिती नव्हतं. पण हे परमपूज्य डॉक्टर हेडगेवार यांना हळूहळू कळत होतं, कारण त्यांचं काम महाराष्ट्रात खूप ठिकाणी सुरू झाल्यामुळे त्यांचा प्रवास होत होता आणि त्यांना या संदर्भातली माहिती हळूहळू मिळत होती. आणि त्यांनी सर्वांचे विलिनीकरण समितीत करवले. म्हणजे परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांनी वंदनी मावशींचे मार्गदर्शन घ्यायला सांगितले आणि वर्ध्याला संपर्क करा असे सांगितले. स्त्रियांच्या संघटनेची गरज अनेक भगिनींना वाटू लागली होती. पुणे येथे ताई आपटे, अकोल्याच्या कमलाबाई सोहनी, भंडाऱ्याच्या नानीबाई कोलते, कराडच्या ताई दिवेकर अशा भगिनींनी देखील हे असे छोटे छोटे उपक्रम केले होते. पण या सगळ्यांचं मोठं पण हे आहे की त्यांनी त्यांचं स्वतःच जे काही संघटनाचं जे काही नाव ठेवलं होतं, त्यांनी ते सगळी संघटना राष्ट्रसेविका समितीमध्ये विलीन केली आणि वंदनीय मावशींनाच आपल्या मावशी मानलं. सोपं नाहीये. मी केलेलं लोणचं आणि हिने केलेलं लोणचं माझं कसं छान, यासाठी आजही आपण दोन लोणची एकत्र करत नाही. उदाहरण सांगितलं तर मी केलेली संघटना आणि तुम्ही केलेली संघटना कशा वेगळ्या आणि छान आहेत यासाठी आपण प्रयत्न करतो. पण त्यावेळेला त्यांनी ते केलं नाही आणि त्याचमुळे समितीचा वटवृक्ष झाला. अशा कितीतरी सेविकांनी त्यांचं संघटन समितीमध्ये विलीन करून हळूहळू समिती हे राष्ट्रीय संघटन होऊ लागलं होतं. ज्या संघटनेला कोणताही फंड नाही, ज्या संघटनेला स्वतःच्या अर्थार्जनाचं काही साधन नाही, आवश्यकताच नाही, अशी संघटना विदाऊट एनी रजिस्ट्रेशन, विदाऊट एनी कंपनी, विदाऊट एनी नोकरी पेशा आज 90 वर्ष टिकून आहे. देशातच नाही, देशाच्या बाहेर आहे. म्हणजे किती अफाट कार्य वंदनीय मावशींचं होतं हे आपल्याला यातून समजतं. ज्या वेळेला वंदनीय मावशी समितीच्या कार्याने वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत होत्या, समितीचा आदर्श कसा असावा, संघटना कशी असावं असं जाणून घेत होत्या, त्यावेळेला
स्वातंत्र्यापूर्वीच्याच काळात साधारण 1946-47च्या आसपास त्या वीर सावरकर यांना देखील भेटल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर महासभेचं नेतृत्व त्यावेळेला करत होते. त्यांच्या प्रेरणेने हिंदू महासभेनेही स्त्रियांचं संघटन सुरू केलेलं होतं. म्हणजे हिंदू महासभा एक होती आणि हिंदू महासभा स्त्रियांचं पण एक वेगळं संघटन होतं. याविषयी सावरकरांची काय भूमिका आहे हे समजून घ्यावे म्हणून वंदनीय मावशी यांनी सावरकरांची देखील भेट घेतली. भेटीमध्ये सावरकर म्हणाले, राष्ट्रसेविका समितीचे कार्य म्हणजे झिमझिम पडणारा पाऊस. त्यामुळेच जमिनीत सदैव ओलावा कायम ठेवण्याचे महत्वाचे कार्य साधले जाणार आहे. राजकीय दृष्टी समोर ठेवून हिंदू महासभेने सुरू केलेलं कार्य म्हणजे वादळी सोसाट्याचा पाऊस. त्याचे कार्य फारसे दूरगामी नसते. जरी त्याच्या तडाख्याने येणारा प्रदेश जलमय होत असला तरी त्याचे कार्य क्षणिक आहे. कालांतराने तो वाहून जातो. म्हणून समितीचे संघटनेचे कार्य हे नेहमीसाठी आवश्यक असे कार्य आहे. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या पाठीमागे आहेत, असं वीर सावरकरांनी देखील मावशींना सांगून ठेवलं होतं. वंदनीय मावशींच्या स्वदेश स्वधर्म या विषयाच्या देखील भावना अत्यंत तीव्र होत्या. स्वदेश हिताला स्वराष्ट्र हिताला हिंदू धर्माच्या जीवनात सर्वोच्च महत्व देण्याला त्यांनी नेहमीच मोलाचं मानलं होतं. त्यासाठी हिंदू समाजामधले आपले सर्व समाज बांधव वंचित भगिनी यांचा देखील समावेश व्हावा असं त्यांनी बघितलं. त्यांनी समितीच्या माध्यमातून समाज जीवनातील आपल्या परस्परातील स्नेहसंबंध दृढ व्हावेत यासाठी लक्ष दिले. यासाठीच त्यांनी इतर जातीय लोकांपेक्षा एक स्त्री म्हणून त्यांच्याकडे बघावं अशी नेहमीच त्यांनी समितीच्या सेविकांना वेळोवेळी समज दिलेली आहे. इतर समाजातील लोकांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, आपला स्तर समाज जीवनात वरचा आहे असं मानण्याचं कारण नाही हे देखील त्यांनी नेहमी सांगितलं. स्वतःला श्रेष्ठ मानणे शूद्रतेची स्वार्थी भावना आहे. इतरांना कमी लेखण्याच्या वृत्तीला त्या नेहमीच विरोध करत असत आणि त्या नेहमी म्हणत, आमच्या सुधारणेचा आणि विकासाचा आदर्श जोपर्यंत आमच्या राष्ट्रीय दृष्टिकोनातून निर्माण होऊ शकत नाही तोवर आपल्या विकासाच्या कल्पना कितीही उच्च असल्या तरी त्या फोलच आहेत. म्हणजे संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन चालणं हे महत्वाचं आहे हे त्यांनी नेहमीच मानलं. त्या अत्यंत विचार्य होत्या आणि पुरोगामी होत्या. त्यांनी विधवा विवाहास देखील मान्यता दिली होती आणि काही धीट विधवांनी जेव्हा पुनर्विवाह केला त्यावेळेला त्यांना समाजात म्हणजे मेन स्ट्रीम मध्ये त्यांना घेतलं गेलं नव्हतं. पण मावशीने नेहमीच पुनर्विवाहित महिलेला समितीमध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलं आणि अशा समितीतल्या सेविकांना देखील सांगितलं की अशा प्रमाणे पुनर्विवाह करून येणाऱ्या सेविका देखील आपण सामावून घेतला पाहिजेत. नव्या विचारांच्या त्या तर होत्याच, येणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या पुरुषांच्या त्या संपर्कात होत्या आणि मावशींनी हुंडा पद्धतीलाही विरोध केला. एक वेगळीच त्यांनी गोष्ट सांगितली की आपल्या ओळखीतली जी कोणी हुंडा घेणारी मुलगी असेल, आपल्याला कळलं की तिने हुंडा घेतलाय, तिच्या लग्नाला जायचं नाही. पण तिला समजून सांगायचं की हुंडा घेणं किती चुकीचं आहे किंवा हुंडा देणं पण किती चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं की फक्त कायद्याने सगळ्या गोष्टी होणार नाहीत, आचरणात आणावे लागतील. हुंडा विरोधी कायदा करून होणार नाही, हुंडा विरुद्ध काम करणाऱ्यांचंच एकत्रीकरण व्हायला पाहिजे असं मावशीने वेळोवेळी सांगितलेलं आहे. अत्यंत मावशी नेहमीच राष्ट्रधर्माचे पालन करणाऱ्या होत्या. हजारो सेविकांच्या हृदयात त्यांनी राष्ट्रधर्माचं स्फुल्लिंग निर्माण केलं. त्यांनी केले राष्ट्रीय आणि सांस्कृतिक कार्य सेविकांना आदर्श ठरले. दृढनिश्चयी, प्रसंगी कठोर, शिस्तबद्ध, सतत जागरूक, थोर संघटक, आत्मविश्वासी, कर्तव्य कठोर, नकारात्मक दूरदृष्टीतून दूर ठेवणाऱ्या अशा अनेक गुणांनी संपूर्ण अशा वंदनीय मावशी सेविकांना नेहमीच आदर्श ठरलेले आहेत. वंदनीय मावशीने केलेले कार्य निष्कपटपणे सरळ हृदयाचं बोलणं, कर्तव्यनिष्ठता आणि समाजाप्रती असणारी त्यांची काय म्हणूयात आपण वागणूक, कितीतरी उदाहरणं मावशींच्या बद्दल देता येतील, त्यांच्याबद्दल सांगता येतील. पण समाज हेच आपलं सर्वस्व आहे असं मानून चालणे हे महत्वाचं आहे. मावशींच्या विचारांनी पुढे जाणारी समिती
जसं मी मगाशी म्हटलं की देशाच्या बाहेरही आहे, तशी आता समितीची 600हून अधिक ठिकाणी म्हणजे सेवा कार्य सुरू आहे. 25,000हून अधिक ठिकाणी शाखा आहेत. देशभर 54 प्रतिष्ठानं आहेत. प्रतिष्ठान म्हणजे समितीची स्वतःची वास्तू, बिल्डिंग आणि आजूबाजूच्या महिलांना, मुलींना तिथे शिक्षण फ्री मिळतं, जेवण फ्री मिळतं, स्वयंसंरक्षणाचं फ्री मिळतं. जम्मू काश्मीर झालं, आसाम गुवाहाटी झालं, नागपूर झालं, ठाणे झालं, अहमदाबाद झालं, अशा 54 ठिकाणी ज्या ठिकाणी धर्मांतरण आहे, अशा ठिकाणी समिती अगदी आतपर्यंत शिरून धर्मांतरण रोखण्यासाठी महिलांना जागृत करण्याचे पिढ्यानुपिढ्या काम करते आहे. अशा समितीच्या पूर्णवेळ प्रचारिका आहेत ज्यांनी घरदार सोडून फक्त तिथल्या हिंदू महिलांच्या संघटनासाठी त्या घरदार सोडून निघालेल्या आहेत. तर देशभर 54 समितीची प्रतिष्ठानं आहेत, सेवा कार्य चालतात. प्राकृतिक आपदेमध्ये सहयोग करण्यासाठी समिती कटिबद्ध आहे. समितीचं स्वतःचं प्रकाशन आहे, म्हणजे समाजोपयोगी लेखन पण व्हायला पाहिजे. फक्त वर्तमानपत्र वाचून होणार नाही, छान लेखन पण समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून समितीचं स्वतःचं प्रकाशन संस्था आहे. धार्मिक विभागामध्ये प्रवचन, कीर्तन, भजन जसं तुम्ही सगळ्याजणी आराधना ग्रुपच्या महिला करतात त्याचप्रमाणे पौरोहित्य, हवन, सत्संग याद्वारे देखील समिती कार्य करते. त्याचप्रमाणे दर उन्हाळ्यामध्ये 21 दिवसांचे निवासी वर्ग घेऊन स्वयंसंरक्षणासाठी नियुद्ध, खड्ग, दंड, छुरिका यांचंही मार्गदर्शन अत्यंत माफक दरामध्ये समिती देत असते. तरुणींसाठी वेगळं कार्य होतं, महिलांसाठी वेगळं होतं, बालिकांसाठी वेगळं होतं, ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांसाठी वेगळं होतं. अशा वेगवेगळ्या आयामांमध्ये 32 आयामांमध्ये समिती कार्य करत असते. सेवा कार्य आहे, पर्यावरण आहे, शिक्षण आहे, संस्कार आहे, स्वच्छता आहे आणि अशा आणखीनच ज्या ज्या ठिकाणी ज्याची ज्याची आवड असेल तिथे तिथे ती जाऊन काम करू शकते. बरं, कोणचं रजिस्ट्रेशन नाही, सगळं फ्री आहे. फक्त एकच नियम आहे की आपण हिंदू असल्याचा अभिमान पाहिजे आणि आपण स्त्री असल्याचा गर्व पाहिजे. अशा ज्या ज्या महिला आहेत त्या समितीशी जोडल्या जाऊ शकतात. वंदनीय मावशीने खूप मोठा मार्ग प्रशस्त करून दिला आहे. 90 वर्ष चालणारी समिती पुढे अखंड अव्याहत चालू राहणार आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हा सगळ्याच राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांचा देखील पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मावशींविषयी आणि समितीविषयी मी खूपच बोलू शकते, पण आपल्याला म्हणजे टाइम लिमिट आहे, वेळ पाळावी लागेल आणि मला तुम्ही सगळ्यांनी नमस्कार ताई, अप्रतिम सुंदर बोललात आपण. या मावशींबद्दल जेव्हा ऐकत होतो ना, तेव्हा आम्ही सगळे जीवाची कान धरून ऐकत होतो. हृदयापर्यंत आपला शब्द आणि शब्द पोचत होता, अंगावर शहारा येत होता आणि डोळ्यातनं आसू. वंदनीय मावशी या वर्धेच्या, मला अजूनही आठवतं, आमची आजी आम्हाला अष्टभुजा मंदिरात घेऊन जायची मावशींची प्रवचनं ऐकायला, आणि तेव्हापासून या कुटुंबाशी आम्ही जोडले गेलो आहोत. या गोष्टीचा खूप अभिमान आहे की आपण वंदनीय मावशींचे गावचे आहोत. मी इथे विनंती करते माझ्या बहिणींना, माझ्या बंधूंना, जर कुणाला काही बोलायचं असेल तर आपण निश्चितच आपलं मत देऊ शकता. मी आपले आभार न मानता आपल्या ऋणातच राहू इच्छिते आणि पुन्हा विनंती करीन की आपण पुन्हा अगदी अवश्य यावं. कधी कधी एक त्या निमित्ताने नव्याने तुमच्याशी ओळख झाली, मला आनंद होतोय. नमस्कार ईशाताई, खूप छान माहिती सांगितलीत आपण. राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय लक्ष्मीताई केळकर यांचा महिलांना सशक्त करणं आणि त्यांना स्वतःच्या अधिकारांसाठी लढायला शिकवणं हा या संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता, हे छान समजलं. मावशींचा जीवन प्रवास हे आपल्याला शिकवतो की एका स्त्रीनं जर एखादा संकल्प केला तर ती तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर समाजाला बदलू शकते. हे मावशींनी त्यांच्या कामातून दाखवून दिलं. तसंच मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असतील असे आदर्श देऊन समितीचे संघटन केले. अशा आदरणीय मावशींचा जीवन प्रवास आपण खूप सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तसेच ऋताताईंच्या विनंतीला मान देऊन या आराधना ध्यान समूहावर आपण आपला अमूल्य वेळ दिला, त्यासाठी या संस्थेच्या वतीनं, या आराधना ग्रुपच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद ताई. आपण इथेच थांबवतो आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. जय श्रीराम. धन्यवाद जय ईशाताई. श्रीराम.